आय 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 अरे मालिश करताय का कणिक मळताय? अरे मालिश करायची म्हणजे कसं असं नस नस मोकळी व्हायला पाहिजे, असं हलकं हलकं वाटायला पाहिजे. हे म्हणजे मांस वेगळं करून हाडच बाहेर काढायची बाकी ठेवली त्यांनी. डॅडी यांना अजिबात मालिश येत नाही बरं का. मी काय म्हणतोय, आता तू सूर्य घरी आलाच आहे तर त्याच्याकडनं करून घ्या ती मालिश. त्यालाच सांगितलंय न सांगता. न सांगता म्हणजे? आम्ही आरडाओरडा करतोय ना त्याच्या कानावर जाण्यासाठी. त्याने ऐकलं का आपोआप मालिश करायला येतो का रे बघा. काय भारी आयडिया आहे हो तुमची. काय चाललंय? मी असताना दुसऱ्याकडनं कशाला मालिश करून घेताय तुम्ही? मला हाक मारायची ना. असं कसं जावय बापू, आता तुमच्याकडनं मालिश करून घ्यायचं म्हणजे कसं वाटतं ते? हा नाही, तुम्ही एक नंबर मालिश करता ह्यात काही वादच नाही. पण तुम्हाला कामाला लावलं तर आमच्या लेकीला काय वाटेल? हा नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आता सूर्य आज दुकानात जायला निघालाय. अगं नाही, काजू पुढे आहेत दुकानात, मी मालिश करून जातो. अरे पण सूर्य तुला दुकानात जायचं. हो जायचंय मला माहिती. पण अवघडलेलं अंग हलकं करायला किती वेळ लागतो तो? मालिश करून जातो मी. हो बाजूला मी हात लागल्यावरच बरं वाटलं हो जावई बाप. हो दाजी, डॅडींची तेवढी मालिश झाली की आमची पण करून द्या. ही मालिश करतायत का हांगाची हाडं मोडतात तीच कळा. गडी बुडून टाकली पा, तेवढी गडी सरळ करून द्या. करते. शत्रू, अरे तुझं आता लग्न झालंय, बायको आहे तुला. तिला सांग ना मालिश करून द्यायला, ती करून देईल. शेवटी ती पण सूर्याकडून तर शिकलीये. बायको लईच कला आहे तुझ्यात. बघू दे तरी तुला काय काय येते. ए रताळे, चल हो बाजूला. बायको ये लवकर. शत्रू, बायको आहे ती तुझी, अरे जरा प्रेमाने सांग तिला. आणि एवढ्या सगळ्यांसमोर ती का तुझी मालिश करून देणार आहे का? लाजत असेल ना ती. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही तुमच्या खोलीत जा. हां, हे ताई, अगं तुला झालंय काय? कसली भारी आयडिया दिली तू. लय भारी वाटते, लय हलकं वाटते. आज खरी मजा येणार. माझी सुंदर बायको तिच्या मऊ हाताने माझ्या पाठीची मालिश करणार. वाह वाह, काय ते सुख. तेजू, काय झालं? वहिनी, ते मला भीती वाटते. भीती वाटते? कसली? तुला कसं सांगू, माझा नवरा राक्षस आहे. त्याच्या समोरही जायला नको वाटतं. तेजू, काही अडचण आहे का? नाही, ते मी मालिश केली नाही ना आधी कधी, म्हणून. अगं मग त्यात काय झालं? अशा छोट्या छोट्या गोष्टीच तर नवरा बायकोला जवळ आणतात ना. आपलं नातं यानेच तर घट्ट होतं. जा बघू. अगं तो तुझा नवरा आहे, मस्त रोमॅन्टिक हो. बायकोने थोडंसं खटाळ वागावं, नवऱ्याची मस्ती करावी. वहिनी, म्हणजे नक्की काय करायचं? बरं, मी एक काम करते, तुझ्यासोबत येते. मी जसं सांगेन तसं कर, ठीक आहे? ये.
तेजू मी आहे इथे, तुझा. ए बायको, कवा तर ना माझी पाठ वाट बघते तुझी. तुझे नरम नरम मुलायम कोमल हात कधी एकदाची मालिश करतात म्हणून. जा. ये लवकर. मला मला नाही जमत दादासारखी मालिश. अगं वरच्यावर कर. निदान माझ्या पाठीला मालिश नाही पॉलिश तर मिळ. कर 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 लवकर चल. एक नंबर. काय गारगार वाटतंय. अरे बापरे, तेजू अगं एवढ्या जोरात, त्याला त्रास होत असेल ना? ए मर्द को दर्द नाही होता, कळलं ना? ए बायको कर जोरात. अरे त्याशिवाय हाडं कशी मोकळी होणार? बस 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 ना बस. काय झालं शत्रू? असा चेहरा का पडलाय तुझा? आणि हे काय? तुला तर किती घाम आलाय. घामच आहे, पण अगं माझ्या बायकोचे हात सॉफ्ट आहेत ना, मग ते काय होतं, गुदगुल्या होत होत्या, मग ते हसून हसून घाम फुटलाय, बाकी काय नाही. समजू शकते. तेजूचे जरा जास्त सॉफ्ट हात आहेत ना, आणि तुझी धड मालिश पण झाली नसेल. तेजू तू इथेच थांबा, मी आले. थांब. हा तेजू तू एक काम कर, याने मालिश कर. ईडी झाली का काय? हा. म्हणजे हात मला कामावर जायचंय, बरं झाली मालिश. करते ना मालिश. अरे हो, म्हणजे तेजू छान मालिश करून दिली याने. नाही असं नंतर करू आपण. शत्रू अरे थांब थोडा वेळ, ती छान मालिश करून दे. म्हणतोय ना, जाऊ दे राहू दे. पण मी करते ना. राहू दे. शत्रू अरे कुठे झालं शत्रू? हे अरे तेजू, तुझ्या चेहऱ्यावरचे हे हसूच सांगतंय तुला शत्रूला त्रास देताना खूप मजा येते. तेजू किती भारी मालिश करतेस ग तू. असं वाटत होतं की तू कसला तरी बदलाच घेतेस. तेजू खरं खरं सांग, तुला शत्रू त्रास देतो का ग? त्रास? नाही नाही, हे तर माझी खूप काळजी घेतात, खूप प्रेम करतात माझ्यावर. हो का? मग हे काय, त्या प्रेमाची निशाणी का? हे हा ते अगं पापड तळताना तेल उडालं म्हणून. आणि असे किचनमध्ये काम करताना कितीदा तरी कापतं भाजतं, याच्यात यांचा काय संबंध आहे नाही का? आणि वहिनी तू उगाच काही डोक्यात घालू नको घेऊ. हा तेजू तू खरं बोलतेस ना? माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? नाही नाही, मी कशाला लपेन, मला खूप काम आहे.
तेजू, तुझे डोळेच सांगतायत तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस, पण मी ते शोधून काढेन. मी शत्रूला तुला त्रास देताना रंगे हात पकडून दाखवेन. बस 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 जावई बापू, बस. वा वा, धन्यवाद धन्यवाद. आहाहाहा. वा 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 जावई बापू, आता आम्ही अभ्यंग स्नान करून घेतो, आता तुम्ही बी आंघोळ करून घ्या. हा चाल. हा 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 हा. वा वा वा. कुठं निघालीस? अगं तो सूर्या. सूर्य वय, अगं तो मालकासनी मालिश करून आंघोळीला गेलाय आणि जाताना टावेल न घेताच गेलाय. हा, गडबडीत विसरला असेल तुम्ही. कुणास ठाऊक, गडबडीत विसरलाय का मुद्दामच टावेल न घेता गेलाय. म्हणजे काय, अगं या नवीन नवीन लग्न झालेल्या पुरुषासनी का नाही आजारात जडतोय. टावेल न घेता आंघोळीला जायचा. त्याच्यावर एकच उपाय असतो. कोणता? बायकोनं टॉवेल नेऊन द्यायचा. त्याच्यासाठी तर केलेलं असतं हे सगळं. जा, त्याला टॉवेल नेऊन दे जा. आई, तू पण ना काही बोलते. अगं सूर्या, सूर्या, टॉवेल टॉवेल विसरलास ना? सप्पान की आहे खरग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. ऐकणार तू या मनाच एकदा, बाबरल है तुझ्या मग हळहळ. या पोरींचं ना हिथं आल्यापासून नुसतं ख्या 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 चाललंय. डोकं उठलंय आमचं, आणि आमच्या डोळ्याला यांचं सुख बघवना जा. आमच्या हाताला काहीतरी काम दे. अहो, देवीच्या यात्रेचं नारळ सोलायच्यात, खिसायच्यात, त्यासाठी आपण माणसं बघतच होतो ना. काय ती माणसं मिळालं, लावतो की कामाला. वाट कसली बघतोस, देऊन टाक. हे काय पोरीनो, नाश्ता झाला का? हो, एकदम पोट भरून खाल्लं. आमच्या घरची पद्धतच आहे तशी. आम्ही कोणालाच काही कमी पडू देत नाही. पण इथे या घरात तुम्हाला काही काम नाही म्हणल्यावर कंटाळा आला असेल. काय करावं काय नाही असं झालं असेल. नाही नाही डॅडी, असं काहीच नाही. असं कसं दिसतंय की तुमच्याकडे बघून तुम्हाला कंटाळा आलाय ते. भागू, तुझ्या तोंडाकडे बघून वाटत असेल असं डॅडींना. हस की जरा. धनु दीदी, तू तर कायमच थकलेली असतीस. मी थकलेली असते, मग कोण पोरीनो भांडू या असं होत. काम नसलं की भांडण वाटत. छत्री तुम्हाला एक काम देईल ते करा. हा, काय नाही, बसल्या बसल्या करायचं काम आहे. कराल ना? अरे कसल्या समजूतदार, कसल्या गुणी मुली आहेत या. कामाला नाहीच म्हणत नाहीत. ए छत्री, त्यांना काय करायचं ते सांग. आम्ही आलोच, भांडू नका. आलोच मी, आलोच. ठेवा ठेवा. असू द्या असू द्या असू द्या. छत्री काका, हा? ह्यातले नारळ जर मोदाचे असतील ना व, हा. तर आमच्या राजूला काम सांगा. गोणी न उघडता किती नारळ आहेत हे सांगेल ती. राजू, दू लवकर. आणि या गोणीतले नारळ संपवायचे असतील ना, तर धनु दीदीला सांगा, लगेच संपून दाखवाल. हो ना? हे मोजायचे पण नाहीत, संपवायचे पण नाहीत. मग बागूला सांगा. काय हे नारळ आहेत ना, हे पहिल्यांदा सोलायचे, मग ते फोडायचे, मग ते खिसणीवर खिसायचे. काय देवीचा प्रसाद आहे, त्यासाठी नारळाच्या वड्या बनवायच्या.
लय पुण्याचं काम आहे हं. कामात पाप नको बर का सोपं आहे. तुम्ही असं कराल हं? बसले बसले काम करायचं हं? येऊ का मी सुरू करा हा, आलोच मी. मला नाही करायचं. डॅडी हा. पोरींला अगदी पद्धतशीर कामाला लावलंय की इथून पुढे 2 दिवस तरी तुम्हाला ख्या ख्या खू खू काहीच ऐकायला मिळणार नाही. शाबास. तरी बी नीट लक्ष दे त्यांच्यावर. आणि हो चिरंजीव, तुम्ही दोघं सूर्याच्या घरी जा. तिथं लिंगोबाचा शोध घ्या. काय बी झालं तरी लिंगोबा सापडला पाहिजे. डॅडी घराचा कोपरा न कोपरा पिंजून काढतो. लिंगोबा घेऊनच या. आम्ही एक काम करून येतो. कसलं काम? कुठं चाललंय तुम्ही? चिरंजीव, तुम्हाला कितीदा सांगितलंय आमच्या चौकशा करत जाऊ नका. त्या आम्ही करणार तुमच्या. एक लय लय महत्वाचं काम आहे, ते करून येतो. ह्याच्यापेक्षा ना इंग्रजीचा एखादा पेपर सोडवायला दिला असता तर चाललं असतं. पण हे नारळ सोडणं नको. धनु दीदी, तुझी ताकद तरी आहे. माझं काय मी तर दिवसभर एवढं काम करत असते पण एवढं घाम येत नाही. पण नारळानं चांगलाच घामटा काढलाय. बघ की डॅडी गोड बोलून आपल्याकडून काम करून घेतात. आपल्याला ना नेहमी ते परकार लोकांसारखे वागवतात. बरं का? अगं म्हणजे एखाद्या माणसाच्या हाताखाली काम करणारी जी मंडळी असतात ना त्यांना परकार म्हणतात. धनु दीदी वर्कर असतं ते. तेच ते. आता मला सांग, त्यांच्या घरातल्या एखाद्या गडी माणसाला त्यांना सांगायला काय धाड भरली होती वय? पण नाही, आपल्याला सांगायचं होतं. नाही तर काय, लग्नाच्या टायमाला माहिती ना काय केलेलं. लग्नाच्या पत्रिका पाकिटात भरायला आपल्यालाच सांगितलेलं. राजू, मी सांगते तुला, चूक ना आपलीच आहे. आपण त्यांना हो म्हणायलाच नाही पाहिजे होतं. हो ना, अक्का नाही तर आत्या असत्या ना तर त्यांनी आपल्याला कामं करूनच दिली नसते. दादा पण गेलाय दुकानावर आणि वहिनीला सांगायचं झालं तर ती स्वतःच येऊन कामं करत बस. आता आपल्यामुळे उगाच तिला कशाला त्रास ना. थोडक्यात काय, आपल्यालाच करावं लागणार नाही. चला उरका मग पटपट. धनु दीदी, शत्रू भैया थांबा. पहिलं मी पुढे राहतो. लय पुढं पुढं करू नको. जे काय करायचंय ना ते जपून करा. डॅडींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. असं आहे काय? त्यामुळे काही झालं तरी लिंगोबा सापडलाच पाहिजे. हा मग तू मग पुढं वाहते. हवा पुढं या 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 जावा. डोक्यावर पडलाय का डोळे फुटले तुझे? काय झालं? तुला ते टाळ दिसेना. अयो ते कसं घालायचं? टाळ. शत्रू भैया बोलतो का आता? का देऊ येत? उघडतो की. होणार आहे का आजच्या दिवसात तुझं? होणार की होणार होणार हो. या बघ पहिलं पाऊल तुमचं. नव्या नवरीचा गृहप्रवेश चाललाय का? पहिलं पाऊल तुमचं. चल वाट. अरे काय झाले? ओ बाबो, आता सगळं काम बिघडलं. तुला काय झालं तर मला जेलमध्ये जायला लागल रे. उठ उठ दावा करायला जाऊ. उठ रे बाबा. आम्हाला उशीर होतं, जातो आम्ही. सूर्य, मी आलेच. तू हो पुढे रिक्षात सामान ठेव. ये लगेच. चल.
आज खरा चोराचा चेहरा माझ्या समोर येईल.